मेंढपाळाच्या पालावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकणारी टोळी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील विडद पिंपरी घुमट येथील रहिवासी पोपट होडगर हे मेंढ्या चारून रात्री शेतात कुटुंबियांसह झोपले असता अज्ञात 6 ते 7 आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्यानं मारहाण करत चाकूचा धाक दाखवत त्यांच्या पत्नीचे दागिने जबरीनं चोरून नेले। याबाबत पोपट होडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी पोलीस पथक तयार करत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक MIDC पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपीचा शोध घेत असतानाच संबंधित गुन्हा किसन उर्फ विजय काळे राहणार पानसवाडी तालुका नेवासा यानं त्याच्या साथीदारांसोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून नेवासा मार्गे पांढरीपूल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने पंचसमक्ष मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत संशयित आरोपींचा शोध घेत भैया काळे, ताराचंद भोसले, किसन उर्फ विजय काळे, नागेश भोसले, सोनुल भोसले आदींना ताब्यात घेतलं। ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचे साथीदार बदाम काळे, रघुवीर भोसले, महेश काळे अशांनी मिळून अहिल्यानगर तालुक्यातील विडद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपाळाच्या पालावर 5 ते 6 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी महिला आणि पुरुषांना मारहाण करत चोरी केल्याची माहिती सांगितली। पंचसमक्ष ताब्यातील आरोपीकडून 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 4 मोबाईल आणि 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात। पथकाने ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन आणखी कुठे गुन्हे केले का याबाबत विचारणा केली असता आरोपींनी मागील 10 ते 15 दिवसांपूर्वी मांजरी शिवार तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मेंढपाळाच्या पालावर रात्रीच्या वेळी मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली। त्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनला अभिलेखाची पडताळणी करत दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणलाय। तर ताब्यातील आरोपींना MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।